मन शुद्ध तुझ हलताना मन फांदी पोळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ बोला काय म्हणताय? नाही नाही मला नाही डॉक्टर, यांना अप्पांना माझ्या वडिलांना जरा नाही, मला तुम्ही जरा टेन्शनमध्ये वाटलात म्हणून तुम्हाला विचारलं. ऑफकोर्स म्हणजे मीही थोडा टेन्शनमध्ये आहेच, पण नाही साहजिक आहे. कधी कधी बरोबर येणारा माणूस सुद्धा जास्त टेन्शनमध्ये असतो. मी तुम्हाला अप्पा म्हटलं तर चालेल? बोला काय होत आहे? खरं तर मला काही होत नाही, त्याला बरं वाटावं म्हणून मी मला फक्त ना झोपेचा असं थोडंसं झोप उशिरा लागते. ठीक. येस सर. जरा विशालला पाठव. ओके. विशाल हे श्रीनिवासराव सावंत निवृत्त शिक्षक आहेत. त्यांचं जरा बीपी वगैरे चेक करून घे. या तुम्ही, डॉक्टर विशाल आहेत तुमच्याबरोबर. तुम्ही म्हणतात तेवढं काही सिरियस वाटत नाही, काय झालं नेमकं? नाही आत्ता सिरियस नाही आहे डॉक्टर, पण अप्पांनी कॉपरेट केलं नाही तर सिरियस होऊ शकतं. म्हणजे? सांगतो. मी पवईचा IT इंजिनियर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात एका कंपनीत आहे. IT इंजिनियर म्हणजे मेरिटोरियस आणि मोठ्या पदावर, हे ओघाने आलंच. हो सर, आमचं मूळ गाव पिंपरी, नगर जिल्ह्यातलं. तिथे थोडी शेतीवाडी आहे, 4 खोल्यांचा वाडा आहे. आप्पा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. 10 वर्षांपूर्वी आई हार्ट अटॅकने अचानक गेली. त्यानंतर 2 वर्षांनी बहिणीचं लग्न झालं. ती सासरी सुखात आहे. माझी बायको उत्तर भारतीय आहे, तीही नोकरी करते. आम्हाला एक लहान मुलगी आहे आणि आम्ही सगळेजण बंगळुरूमध्ये सेटल झालो. सोहम, तुम्ही मोकळेपणाने सांगा. डॉक्टर 4 वर्षांपूर्वी आप्पा गावी असताना त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला, इलेक्ट्रिक कंडक्शन डिफेक्ट. आम्ही लगेचच कार्डियक ICU गाठलं. वर्ल्ड रिनाऊंड तज्ज्ञांनी त्यांना तपासलं, पेसमेकर टाकला, ते बरेही झाले. मग आम्ही त्यांना आमच्या घरी घेऊन आलो. तिथे आप्पांना स्वतंत्र खोली आहे, घरात नात असते, खाली सोसायटीत वॉकिंग ट्रॅक आहे, बाग आहे, रिक्रिएशन हॉल आहे. घरात स्वतंत्र त्यांचा असा एक TV आहे. पण तरीही डॉक्टर आप्पा कंटाळलेत. त्यांना झोप येत नाही. दिवसभर उदास चेहरा घेऊन घरी बसून असतात. खाली जात नाहीत, नातीबरोबर खेळत नाहीत. सॅटर्डे संडेला ट्रिपला चला म्हटलं तर येत नाहीत. आणि आम्ही तिथे असताना एवढ्या मोठ्या घरात आप्पा एकटे राहत आहेत म्हटल्यावर आमचं तरी मन कसं लागेल ना तिकडे. मग मी आपला त्यांना सतत कॉल करून आप्पा जेवलात का, कामवाली बाई आली होती का, गोळ्या वेळेवर घेतल्या का, असं काहीतरी विचारत राहतो. मला काळजीत बघून मग माझ्या बायकोचाही चेहरा पडतो, सगळा रंगाचा बेरंग होतो. डॉक्टर, घरातला आप्पांचा तो अस्वस्थ कोपरा मला मोकळेपणाने जगू देत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे आमची सोसायटी उत्साही आहे. रिक्रिएशन हॉलमध्ये दर महिन्याला कार्यक्रम होत असतात, पण आप्पा सामीलच होत नाहीत. मग ओळखी वाढणार कशा? यावरून त्यांना छेडलं तर मला त्यांच्यात ऑड फील होतं म्हणतात. गावाकडून मित्रांचे फोन आले की मात्र उत्साह बघण्यासारखा असतो. पण तो फोन कॉल संपला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा तोच मूड. अजून काय वाटतंय? डॉक्टर, आजकाल
आप्पा निष्कारण खूप रिजिड होत चाललेत. म्हणजे कधी एके दिवशी रविवारी जेवणाऐवजी इडली किंवा डोसा केला तर यांना चालत नाही. मग ते खात नाहीत, काही बोलत नाहीत, खाली उतरतात, तडक थाळी खायला निघून जातात. जणू यांना रोज वरण भात, पोळी भाजी, कोशिंबिरीचा नैवेद्यच लागतो. बरं, हे लक्षात आल्यावर माझी बायको होती म्हणजे पराठा करून द्यायला लागली तर चालत नाही, यांना भाकरीचाच मूड येतो. आता यांना जशी आयुष्यभर भाकरीची सवय आहे डॉक्टर, तशीच माझ्या बायकोला पराठ्याची सवय आहे. हे त्यांनी समजून घ्यायला हवं ना. आता मी कंपनीची कामं सोडून घरी भाकरी थापत बसू का? सगळं घरातलं वातावरण टेन्स होऊन जातं. म्हणजे ना धड विकेंड एन्जॉय करायचा, ना धड कामावर फ्रेश मूडमध्ये जायचं. आय एम सॉरी डॉक्टर, तुम्ही म्हणाल हा एवढा IT इंजिनियर आणि काय घरगुती फुटकळ गोष्टी सांगत बसलाय. नाही 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 सोहम, मला असं अजिबात वाटणार नाही. काय घरगुती किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुमचं टेन्शन नक्कीच वाढवत असतात. या सगळ्यावर तुमच्या बायकोचं काय म्हणणं आहे? तिचा ॲटिट्यूड म्हणजे सोहम, मुझे अपने डैड के प्रॉब्लम से दूर ही रखना, वे जो चाहते हैं वो होने दो, उन्हें जो करना है वो करने दो. आणि मलाही तिचं पटतं. म्हणजे ती तशी शांत स्वभावाची आहे. म्हणजे माझ्या मॅरिड लाईफमध्ये या कारणाने अशांतता आलेली मला तरी परवडणार आहे का? सोहम, मी हे समजू शकतो. पण कदाचित मे बी त्यांना तुझ्या आईची, त्यांच्या बायकोची आठवण येत असेल. ते मिस करत असतील त्यांना. डेथ ऑफ स्पाऊस हे या वयात स्ट्रेस वाढण्याचं महत्वाचं कारण आहे. हे शास्त्रीय सत्य आहे. नाही, मिस करतही असतील अप्पा कदाचित, पण तेच त्यांच्या डिप्रेशनचं मुख्य कारण असेल असं नाही वाटत मला डॉक्टर. का? जे मुळात आईला ब्रेस्ट कॅन्सर होता. पुन्हा सेकंडरीज झाल्यानंतर अप्पांच्या मनाची तशी तयारी झाली होती. त्यामुळे आईला जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हाही अप्पा शांतच होते. आई गेल्यावरही सणवारांना उदास व्हायचे, पण हळूहळू तेही कमी झालं. योग्य ॲनालिसिस. हुशारी फक्त नोकरीत नाही तर नात्यांचा असा गुंता सोडवायलाही उपयोगी पडते. पण रिझल्ट मिळत नाही आहे ना डॉक्टर. गुंता सुटत नाही. डॉक्टर, मला अप्पांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद बघायचा आहे. कधी कधी वाटतं या माणसाला आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचं साधं कौतुकही नाही. माझ्या मुलीच्या गोडव्यातही यांचा जीव गुंतत नाही. एम आय टू ॲम्बिशियस डॉक्टर? मग एवढं सगळं मिळवून उपयोग काय? डॉक्टर, अप्पांना हे सुख तर टोचत नाही ना? हा, या मी तुलाच बोलत होतो. बस आंबा. BP थोडासा हायर साईडला आहे, पण ठीक आहे, नथिंग सिरियस. आप्पा, माझं सोहमशी आत्ता अगदी छान बोलणं झालं. पण असं समजू नका की त्याच्या बोलण्यावर मी तुमचं निदान करणार आहे. मला तुमच्याशीही बोलायचं आहे, सविस्तर. आप्पा, बरं वाटतंय का? आमच्या गोळ्यांनी थोडं तरी रिलॅक्स व्हायला झालं का? तुम्हाला खरं सांगू का, सोहम गेल्या वेळी आग्रह करून मला घेऊन आलं इथं, तुम्हाला पाहिलं आणि मला असं वाटलं की हा तरुण डॉक्टर माझ्या म्हाताऱ्याचं दुःख काय ओळखणार. आणि परवाच तुमच्या भाषणाचा वृत्तांत वाचला मी आणि माझ्या लक्षात आलं की माझी मनस्थिती तुम्हीच ओळखू शकाल. तुम्ही म्हणाला होतात, मला असं वाटतं की विद्यार्थी दशेत यश, तरुणपणी सुख आणि गृहस्थाश्रमात आनंद या गोष्टी महत्त्वाच्या. पण आयुष्याच्या या बेरीज वजाबाकीत हातची उरलेली संध्याकाळ जर समाधानी नसेल तर या सगळ्याला काहीच अर्थ नाही. म्हणूनच तुकोबाराया म्हणाले होते की चित्ती असू द्यावे समाधान, आणि ते मला पटलं. मग आप्पा,
तुमची संध्याकाळ का समाधानी नाही? खरं सांगू का, मला खरं म्हणजे समाधानच हवंय, पण ते नेमकं कुठं मिळेल आणि कुणाच्या आनंदात मिळेल हे समजायला मार्ग नाहीये. अप्पा, मला तुमचा मोठा मुलगा माना आणि निसंकोचपणे सगळं मला सांगा. 10 वर्षापूर्वी ही गेली आणि मी एकाकी झालो. त्यानंतर शिक्षकाची नोकरी निवृत्त झालो आणि एकाकीपणा वाढला. गावी निदान मन तरी रमत होतं. लहानपणापासून तिथंच वाढलो. दुष्काळी भाग पण माणुसकीचा सुख. गरिबीत माणसाला माणुसकीचा अलंकार उरतो आणि पुरतो देखील. आमचा असा छोटासा वाडा, कौलारू घर, असं समोर अंगण, अंगणात असे बाजूला तऱ्हेतऱ्हेची फुलांची झाडं. अंगणात असे बाज टाकून बसले की सगळ्या गावाची खबर बातमी यायची. कोणी कोणी भेटायला यायचं. हेडमास्तर म्हणा, तलाठी म्हणा, गावातली वेगवेगळी मजूर मंडळी म्हणा, कोणी सरकारी आवेदनं लिहून द्या म्हणायचे, कोणी घरच्या कुरबुरी सुद्धा सोडवायला माझ्याकडे घेऊन यायचे. वयाने आलेल्या वडिलकीचा आणि शिक्षणाचा एक विशिष्ट मान होता मला. अचानक एके दिवशी छातीत धडधडायला लागलं. बसल्या जागी असा घाम आला. सगळं गाव धावून आला. लगोलग जीप केली. मला नगरला ऍडमिट करण्यात आलं. तर तेवढ्यात हा सोहमही आला धावत धावत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यानं मला बेंगलोरला शिफ्ट केलं. जागतिक दर्जाचे हृदयतज्ञ, आशियातलं नंबर 1चं हॉस्पिटल, पेसमेकर बसवला आणि मी घरी आलो. आज 8 महिने झाले मी सोहमकडे आलो. प्रशस्त फ्लॅट, श्रीमंत सोसायटी, बाहेर जायला यायला गाडी. पण या सगळ्या समृद्धीचं अप्रूप महिनाभरात संपलं. डॉक्टर, मी साधा मास्तर माणूस. मी माणसांचं भुकेला नाही. इथं माणसं आहेत पण मी त्यांच्यात समरस होऊ शकत नाही. कसा होणार मला सांगा डॉक्टर. खाली जॉगिंग ट्रॅकवर गेल्यानंतर ती माणसं गप्पा मारतात ते शेअर मार्केटवर. सोहम म्हणतो तुम्ही माणसात मिक्स होत नाही. कसा होणार मला सांगा ना. कुणी इंग्रजीत बोलतं, कुणी कानडी. सुनबाई चांगली, चटपटीत, औपचारिक का होईना पण माझी चौकशी करते. तिला मराठी येत नाही, मला हिंदी येत नाही, त्यामुळे संवादाचं कामच पडत नाही. पण त्यामुळे फारसं काही अडतही नाही. नातीची चिवचिव गोड. पण ती मम्मी बरोबर डे केअरला जाते येते. जिथं हातचं राखून वागावं लागतं डॉक्टर, तिथं जीव रमत नाही. 7-8 दिवस ठीक आहे पण असं आयुष्य कसं जाईल ना डॉक्टर. सतत गावाला जावंसं वाटतं. तिथं मन रमतं डॉक्टर. पण डॉक्टर परवानगी देत नाहीत. काय करायचं मला सांगा. नाही, माझ्या काळजीपोटीच तो मला जाऊ देत नाही हे कळतं. पण या जगण्याला काही अर्थ आहे का डॉक्टर. दिवस दिवस भिंतींकडे बघण्यात जातो माझा. अनोळखी शहर, अनोळखी माणसं, अनोळखी भाषा. हाताला काम नाही, मनाला राम नाही. आणि मग निराश व्हायला होतं. बरं, हा त्यांच्यावर अन्याय होतो हे मला कळतं. कळत नाही असं नाही. आता सोहमला वाटतं आपल्या बापाला आपल्या कर्तृत्वाचं कौतुकच नाही. असं कधी होईल का डॉक्टर मला सांगा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टानं शिकलेला मुलगा आहे माझा. प्रचंड हुशार. आयुष्यात कधीही एका शब्दानं माझ्याकडे कुठल्या गोष्टीचा हट्ट धरलेला नाही त्यानं. बरं, खाली या क्लबातल्या म्हाताऱ्यांना सांगून त्याचं काय कौतुक वाटणार आहे मला सांगा. डॉक्टर, मला समवयस्क नसली तरी चालतील पण समान मूळ असलेली माणसं आजूबाजूला.
त्यांच्याबरोबर राहायचं आणि तिथं मला माझ्या लेकाचं कौतुक करायचं आहे. आप्पा, आजकालच्या या गुंतागुंतीच्या जगामध्ये एकमेकांविषयी अनंत तक्रारी असतात, पण या तक्रारींच्या मुळाशी जेव्हा अशी प्रेमाची ओल हाताला लागते ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. सोहमला आप्पा तुमच्याविषयी अपार प्रेम आहे. त्याला फक्त तुमचा चेहरा प्रफुल्लित असलेला बघायचा आहे. कळतं हो, पण जर मनच प्रफुल्लित नसेल डॉक्टर, तर चेहरा कसा प्रफुल्लित दिसेल मला सांग. सोहम, ये, तुलाच बोलवणार होतो. बस. सोहम, मी आता तुला आप्पांसमोर थेट विचारतो, तू त्यांना गावी पाठवायला का तयार नाहीयेस? कार्डिओलॉजिस्टचं काय म्हणणं आहे? इमर्जन्सी इंटरव्हेन्शन लागण्याची शक्यता किती आहे? मी जरा बाहेर थांबू का डॉक्टर? हो, प्लीज. डॉक्टर, हे समजा गावी गेले आणि काही झालं तर तुम्हीच सांगा ना, माझी किती धावपळ होईल. बेटर ही स्टेज विथ मी. मन मारून कार्डिओलॉजिस्टनं हार्ट कंडिशनची असेसमेंट करून तुला सूचना केली. तू तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या सेफ्टीचा विचार करून निर्णय घेतलास, पण त्यांच्या मनाचं काय सोहम? डिप्रेशनचं काय? हे बघ, हृदयगतीच्या लयबद्धतेवर सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण असतं ते मानसिकतेचं. काळजाचा ठोका चुकला हा वाक्प्रचार उगाच नाही प्रचारात आला. डॉक्टर, पण मला सांगा, म्हणजे समजा अप्पांना आपण गावी पाठवलं आणि उद्या दुर्दैवांनी तिथे गरज पडली आणि ती वेळेवर मिळाली नाही तर सगळे मलाच बोलतील. म्हणजे माझी बहीण तर आजही आईला वेळेत सॉर्बिट्रेटची गोळी मिळाली नाही म्हणून खंत करते. मी थेट जबाबदार नसतानाही आईच्या मृत्यूचं ओझं माझ्या मनावर आहे. डॉक्टर, तुम्हीच मला सांगा, मी ही रिस्क कशी घेऊ? पण डिप्रेशनच्या रिस्कचं काय? सोहम, वैद्यकीय क्षेत्रातलं सर्वमान्य संशोधन असं सांगतं की रुग्ण जर नैराश्यग्रस्त असेल तर शारीरिक आजार बरा व्हायला उशीर होतो, कदाचित तो जीवावरही बेतो. डिप्रेशन डिलेज हिलिंग. हे बघ सोहम, डोंट टेक इट अदरवाईज. पण आत्ता या क्षणी महत्त्वाचं काय? आप्पांचा आनंद का आपल्या प्रतिमेची जपणूक? सोहम, वडिलांविषयी प्रेम असतंच आणि तुझ्या मनात ते अगदी काठोकाठ भरलेलं आहे. पण कधी कधी माझ्या माथी दोष नको. ही जी तुझ्या मनाच्या तळाशी असलेली सावधगिरीची भावना उसळून वरती येते ना, ती या प्रेमाला गढूळ करून टाकते. आप्पा गावीच रमतील. ते तिथे जितके दिवस जगतील तितके आनंदात जगतील. तुझ्याकडे सुख त्यांच्या पायाशी लोळण घालतंय, अगदी 100% खरं आहे. आप्पांना सुख टोचतंय का हा प्रश्न तुम्हाला गेल्या भेटीत विचारला होतास. पण तुला मला जे सुख वाटतंय ते जर आप्पांना सुखच वाटत नसेल तर? तुमच्या प्रेमामध्ये नाही सोहम, तुमच्या सुखाच्या कल्पनेत अंतर पडलं. डॉक्टर, मग यावर नेमका काय उपाय तुम्हीच सांगा प्लीज. मी तुला फक्त पर्याय सुचवू शकतो. सोहम, माणूस आपल्या मनाच्या समर्थनार्थ संरक्षक भिंती, डिफेन्सेस उभे करतो. त्यातले काही विकृत असतात तर काही परिपक्व. परोपकार हा त्यातलाच एक मॅच्युअर्ड डिफेन्स. तुमचं गाव छोटं आहे, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणावरनं 50-55 किलोमीटर. हो. रस्ता चांगला असेल तर जिल्ह्याच्या दवाखान्याच्या ठिकाणी जायला तुमच्या गावापासून 1 तास लागेल. सोहम, तू तुझ्या आईच्या नावाने गावाला एक ॲम्ब्युलन्स डोनेट कर. ती तुमच्या घराबाहेर म्हणजे आप्पांच्या वाड्याबाहेरच थांबेल. गावातल्या एखाद्या ड्रायव्हरला रोजगार मिळेल, गावातल्या आजारी माणसांची सोय होईल आणि अगदीच गरज पडली तर आप्पांच्याही कामाला येईल. आपण वडिलांना अगदीच वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांच्या इच्छेचा मान ठेवला आणि त्यांना आवश्यकता पडली तर त्यांची सोय होईल याचं समाधानही तुला मिळेल. जे समाधान मिळवण्यासाठी आप्पांना आयुष्याच्या संध्याकाळी झगडावं लागलं
ते तुला भर दुपारीच मिळेल. आणि सोहम, तुझ्या कर्तृत्वाचा आप्पांना विलक्षण अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीत तू स्वबळावरती उभा राहिलायस ही गोष्ट त्यांनी सांगितली मला. लहानपणापासून तू त्यांच्याकडे कशाचाही हट्ट केला नाहीस हेही त्यांना सांगितलं. पण हे सगळं कौतुक त्यांना त्यांच्या गाववाल्यांसमोर करायचं. आणि तुझ्या मुलीतला गोडवाही त्यांना आवडतो रे. पण त्यांच्याच आयुष्यात जर गोडवा राहिला नसेल तर तुझ्या मुलीतल्या गोडव्यामध्ये ते कसे रमतील सांग ना. सर सर, हे सोहम सावंतने मला फोटो पाठवले. त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ॲम्ब्युलन्स डोनेट केले वाटतं गावाला. वा, किती अभिमानाने उभे आहेत बघते. आता त्यांना कुठल्याही अँटी डिप्रेशनची गरज नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात. सगळं मन असं समाधानानं व्यापलेलं आहे. तुला सांगते, तुला बरं वाटतंय ना? पण हो आप्पा, उपचार तुम्ही घेतले पण बरे आपण दोघेही झालो. चालेल. काही मुलं मला चिडवायचे, स्पीड ब्रेकर आला रे असं म्हणायचे. काही मुलं तर मला टू जी म्हणायचे. 2G म्हणजे? डॉक्टर, आत्ता 5Gचा जमाना आहे ना. 2G मध्ये कसं व्हिडिओ ब्राउज होत राहतो तसं माझं बोलणं वाटायचं त्यांना. होई मन शुद्ध तुझं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.